पोहोचणं गरजेचं आहे, कारण हे महापुरुष आज कुठेतरी मागे सारल्या जात आहेत. नाहीतर मागच एक तो कोण होता शास्त्री, तो कथाकार धीरेंद्र शास्त्री बागेश्वर. काय म्हणते तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांना त्यांची बायको रोज चपला जोडाईनं मारायची, म्हणून तुकाराम महाराज अध्यात्माकडे वळले. अरे एवढं तो बोलून जातो, एवढे वाचाडवीरवाणी आपल्या संत महापुरुषांबद्दल करतो, तरी या महाराष्ट्रातला एकही माणूस पेटून उठताना दिसत नाही. कुठल्या संत परंपरेचे तुम्ही आम्ही वारसदार आहोत हा प्रश्न पहिले स्वतःला करा. त्यांच्या विचारांशी तुम्ही आम्ही गद्दारी करत आहोत. कुठला तरी मंत्री मागं बोलून गेला की सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले म्हणे भिकार चोरतायत म्हणे, भिकारी आहेत म्हणे, भिकार मागून मागून त्यानं शाळा खोलल्या. अरे तरी समता दलाच्या एका माणसाशिवाय दुसरी कुठलीच सामाजिक चळवळ त्यावढं बोलत नाही, कुठलाच मराठी माणूस बोलताना दिसत नाही. आणि कुठल्या विचारांचे तुम्ही आम्ही वारसदार आहोत? अरे गद्दार आहोत आपण, या देशाची गद्दारी करत आहोत. तुम्ही आम्ही भारताचे लोक म्हणत असताना या देशाची गद्दारी करत आहोत, या विचारांची तुम्ही आम्ही गद्दारी करत आहोत, हे तुम्ही आम्ही सर्वप्रथम स्वीकारलं पाहिजे. निदान आता तरी तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे, कारण ही चळवळ महापुरुषांचे विचार जिवंत ठेवायचे असतील तर ती जबाबदारी तुमची आमची आहे. त्या विचारांसाठी जगणं, कारण त्या महापुरुषांना सगळं आपल्यासाठी समर्पित केलं ना. मला सांगा काय स्वार्थ साधला? मेल्यावर एक रुपया तरी माणसासंग येते काय? कोण आहे की ज्याच्या सोबत आला तो?